नावाने ओळखला जाणारा तो हा रायरीचा डोंगर पूर्ण राजघराणं येसुबाई साहेबांपासून ते शंभूपुत्र शाहू पर्यंत बदस्पर्श या भूमीला. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्तच पाहिजेत, आम्ही पण मस्त. तर आजची एक राईड होणार आहे आज आपली. ती शॉर्ट राईड असणार आहे. ती म्हणजे 80 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती असणार आहे. 80 किलोमीटर जाण्यासाठी, 80 किलोमीटर येण्यासाठी. आता सकाळचे आपले वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत टोटल. तर आता आपण निघतो आहे 8, 8:15ला निघणार आपण. आणि आज तुम्ही विचार करत असणार का आज मराठीत कसं काय ब्लॉग, कारण की आज आपण खास जागेवरती चाललेलो, तिथे मराठीतच ब्लॉग बनवणं मला असं वाटतं. आणि हिंदीत बनवणं ब्लॉग ठीक नाही राहणार. नेक्स्ट पुढचे जे ब्लॉग येतील ते आपले हिंदीतच असणार आहेत. तर आज तुम्हाला सगळं काय आहे ते सांगणार आहे मी. आता बाईकवर बसतो, महेश येतो आहे, महेशला घेतो. अजून एक आपला पार्टनर आहे, त्याचे तो एक आहे. तर आज 80 किलोमीटरची राईड असणार आहे आज आपली. आणि त्याच्यानंतर आपले 500 किलोमीटर डन होणार आहेत आपल्या बाईकचे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसिंगचा ब्लॉग येणार आहे. तर ठीक आहे गाईज, चला मिळतो तुम्हाला मी बाईकवरती. सो मित्रांनो, आपल्या जर्नीची सुरुवात झालेली आहे. महेश आला, एक मित्र आहे मंगेश, तो आपल्याला पेडलीमध्ये मिळणार आहे. एक मार्केट आहे छोटासा, तिथं मिळणार आहे. तर पोचतो आम्ही तिथे आणि मग तुम्हाला सांगतो कुठे जाणार आहोत आज आपण. चला ठीक आहे, आपल्या आधी जेवून बसलेलं आहे. कसा तयार वगैरे झाला आहे, काय मस्त आहे की तयारी वगैरे करून आलाय. हेल्मेट आहे ना? चल ठीक आहे. थोडा आपल्या गाडीच्या मीटरमध्ये थोडीशी गडबड आहे, त्याच्यामुळे रेंज कमी दाखवते. आणि रेंज ही दाखवते पण ती अशी पटापट कमी होते. टाकून घेतो थोडंसं पेट्रोल. रेंज आहे तशी 222 किलोमीटरची, पण ठीक आहे टाकून घेतो थोडा. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहून गेलं तर आज आम्ही चाललो आहे रायगडला महाराजांचं दर्शन घ्यायला. तर आजची ट्रिप रायगडची असणार आहे. तर म्हटलं की एक लॉंग राईड माझ्या बाईकसाठी फर्स्ट ही लॉंग राईडच आहे. पण ठीक आहे, 80 किलोमीटर पण माझ्या बाईकसाठी खूप होत आहेत, कारण की नवीन बाईक आहे आणि त्याच्यामध्ये आपलं किलोमीटर पण होतील. आणि एक नवीन राईडची, नवीन आपल्या जर्नीची सुरुवात करू आपण महाराजांचं दर्शन घेऊन. तर असा विचार केला की एक राईड करूयात, महाराजांचं दर्शन घेऊ आणि एक नवीन जर्नी आपण स्टार्ट करतो आहे मोटो ब्लॉगची, ट्रॅव्हलरची, जसे ब्लॉगिंग वगैरे. म्हणून म्हटलं चला एक राईड तर करू रायगडावरती. म्हणून ही राईड आपली रायगडची असणार आहे. आणि माझ्या घरापासून तरी 80 किलोमीटर आहे जाण्यासाठी, 80 किलोमीटर आहे येण्यासाठी. तर म्हटलं चला ठीक आहे करूयात आपण एक राईड. तर बरोबर आहे महेश, आपला पार्टनर नेहमी असतो आपल्याबरोबर. आणि दुसरा म्हणजे आपल्याबरोबर एक R15 मंगेश आहे, आपलं माझा मित्रच आहे, क्लासमेट आहे. त्या पालीमध्ये लेफ्टला घेतो आपण, माणगाव निजामपूर ह्या रस्त्याने जाणार आहोत. आणि पाली निजामपूर रस्ता तर खूप छान आहे. रस्ता एकदम टकाटक आहे, कारण की खड्डे वगैरे तर काहीच नाही आहेत. फक्त एवढाच आहे की वळणं भरपूर आहेत आणि पटापट गाड्या येतात, कधी समजत नाही. त्याच्यामुळे या रस्त्याला सांभाळून गाडी चालवावी लागते. आणि स्पीड ब्रेकर वगैरे भरपूर आहेत, त्याच्यामुळं गाडी तेवढी आपण खेचू पण नाही शकत आहे. डाव्या बाजूला गेलात ना मित्रांनो, तर तुम्ही ते आपलं देवकुंड वॉटरफॉल आहे, फेमस वॉटरफॉल आहे, तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे. आम्ही जाऊन तर आलेलो आता. आणि हा आहे तो माणगावला जाणारा रस्ता आहे. आता आपण रवालजेच्या पुढे आहोत, विलेला आपण पोचलेलो आहे. खूप बरं वाटतं, मस्त वाटतं राईडला निघून. तर तुम्ही पण असे कधीतरी राईडला निघा, एक छोटी मोठी बाईक घ्या आणि निघा राईडला, खूप मस्त वाटतं. आपण काय 4 व्हीलरमध्ये तर फिरतच असतो, पण बाईकवरती फिरण्याची एक मजा वेगळीच आहे. त्याच्यामुळं बाईक आपण घेतली आणि त्याच्यावरती आता आपण राईड करतोय. खूप मस्त वाटतं, बरं वाटतं. एक स्वप्न होतं की एक हायर CCची बाईक घेऊन आपण पण राईड करावं, असंच कुठेतरी गोप्रो वगैरे लावून कुठेतरी निघून जावं ट्रिपला वगैरे. तर तो आज आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आय एम सो हॅपी. पण आपण लागलेलो आहे प्रॉपर रायगड रस्त्याला लागलेलो आहे, पाचाड रोड. बघू शकता 27 किलोमीटर दाखवत आहे इथून. काय 20-25 मिनटामध्ये आम्ही पोचून जाऊ. आता तिथे नाश्ता तर इथं कुठे काय करायला भेटला नाही आहे. आता तिकडेच बघूयात नाश्ता करण्यासाठी रायगडलाच.
तर रस्ता बघूया. तर रस्त्याचे कंडिशन वगैरे काय मला पण नाही माहिती. आपल्या गाडीला आता मॅप तर लावलेला आहे, मला इकडचा रस्ता पण जास्ती माहीत नाही. आपले पार्टनर मंगेश येऊन गेलेले आहेत, पण त्यांना पण रस्ता बोलतात ते लक्षात मध्ये नाही. आणि मी तर आलतो खूप वर्षापूर्वी, जवळजवळ 2014-15 मध्ये आलतो. तर तिथपासून मी आणि नाईटला आलतो, मशाल घेण्यासाठी आलतो रात्री. तर ते नाईटला मी येऊन तेवढं काय मला बघण्यासाठी काय मिळालं नाही आहे रायगडला. तर आज योग आला आहे, आज आपण जातो आहे. आणि आज डायरेक्ट आपण आपल्या गाडीवरती मॅप लावलेलं आहे, टेन्शन नाही आहे. मोबाईल खिशामध्ये आपल्याला इथं डायरेक्ट मॅप लावला आपल्या गाडीला. खूप वेळ पण झाला. आम्हाला ॲक्च्युली ना रोपवेनी वरती जायचं आहे. तर 11 वाजता आम्हाला तिथे पोचायचं आहे. आता इथेच बघा किती वाजले, 10:30 वाजले. अर्ध्या तासामध्ये तिथे आम्हाला पोचायचं आहे. नाश्ता कधी करणार आणि तिथे रोपवेसाठी तिकीट वगैरे कधी करणार, ह्याच्यासाठी थोडासा वेळ जाणारच आहे. बघूयात आता कसं. आणि मोबाईल पण आता गरम होत आहे, कारण की नेव्हिगेशन लावलं आहे ना, तर त्याच्याने मोबाईल आतमध्ये गरम होत चालला आहे माझा. खिशामध्ये मी मोबाईल ठेवला आहे, कारण की स्क्रीन ऑन ठेवावं लागते जर नॅव्हिगेशन तुम्ही लावतात तर त्याच्याने मोबाईल माझा आता गरम होत चालला आहे. आणि प्लस नेटवर्क पण नाही आहे. जेवढं लावलं आहे तेवढं ठीक आहे, बघू शकता तुम्ही. 5 किलोमीटर राहिलेलं आहे इथून. राजमाता जिजाऊ यांच्या समाधीजवळ दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातो गडावरती. आम्हाला 11 वाजता पोचायचं होतं, पण आम्ही इथंच लेट झाले, 11:30 इथेच झाले. रोपवेचा तिकीट आहे आमचा 11चा. बघूयात, हा गड आहे समोर, बघू शकता. आणि ही राजमाता जिजाऊ यांची समाधी समोर. जेव्हा 2014-15ला मी आलतो ना, तेव्हा काहीच नव्हतं इकडे. म्हणजे हे ना सिमेंट कॉन्क्रीट रस्ता नव्हता, छोटा रस्ता होता. आता मस्त बनवलेलं यार, एवढ्या वर्षामध्ये एवढी डेव्हलपमेंट छान आहे. धोंडा दासी एकच, पर्जन्य काळी करियावर गवत उगत नाही. ऐसे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्ताच जागा हाच गाड करावा. 1000 पाहुण्या रावळ्यांची गर्दी इथे झाली. तंबू राहुट्या पडल्या. दिवस काय आणि रात्र काय ही समजेनाशी झाली. मशालीच्या प्रकाशामध्ये रायगड ऐसा तेजाळत होता की देवदेवतांना सुद्धा हेवा वाटावा. या पृथ्वीवरती काय चाललंय, कुणाचा सोहळा होणार आहे. चित्र त्या काळातलं डोळ्यासमोर आला. आपला राजा सिंहासनाधीश्वर होणार. केवढा आनंद महाराष्ट्राला होता, आनंद हिंदुस्थानाला होता, आनंद सह्याद्रीला होता, आनंद साहेबांना होता, आनंद तमाम मराठीयांना होता. आपला राजा सिंहासनाधीश्वर होणार. सो मित्रांनो, फायनली आमचं रायगड फिरून झालेलं आहे. आम्ही आता निघतो खाली. आता पहिला पोटपूजा करूया. जेवलो नाही तर आम्ही पहिलं जेवून घेतो, मग रोपवेनी परत खाली. बघा महाद्वारा रायगडचा, भरपूर गर्दी आज, भरपूर. सो मित्रांनो, चला आपली रायगड ट्रिप तर इथं आता कंप्लीट झालेली आहे. लोक असे आवर्जून बघतात आपल्या बाईकला. हां, आणि आवडतो कोणती बाईक आहे नक्की विचारतात, कोणती बाईक आहे, कोणती बाईक आहे. एवढं बाईककडे आपल्या बघतात, असं वाटतं काहीतरी मोठं काहीतरी आहे, काहीतरी वेगळी बाईक आहे. आणि ह्याच्यासाठीच तर आपण पैसे दिलेले आहेत. बाकी बाईकचं काही विचारू नका, परफॉर्मन्स वगैरे एकदम कडक आहे. बस असंच राहिलं पाहिजे पुढेपर्यंत, नाहीतर मग गडबड नको आहे. जसं तुम्ही चालवणार तशी ती बाईक तुमची साथ देणार आहे. पण लोकांचं रिॲक्शन बघितलं ना, एकदम कडक, एकदम कडक. लोक वळून वळून बघतात.
त्याच्यामध्ये गोप्रो वगैरे लावलाय ना, त्याच्यामुळे अजूनच. सो मित्रांनो, आजची आमची राईड कंप्लीट झालेली आहे. महेशला सोडतोय त्याच्या घरी आणि आपली बाईक 500 किलोमीटर डन झालेली आहेत. आता त्याला त्याच्या घरी सोडतो आणि मी पण माझ्या घरी जातो. मधलं काही शूट केलं नाही आम्ही. तर सो गाईज बाय. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल आपला. आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन ब्लॉग्स वगैरे येणार आहेत आपल्या चॅनलवरती. सो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.